नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महत्त्वाचा विषय काय आहे तर आज बघा स्पर्धेचं युग आहे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतंय की या स्पर्धेच्या युगामध्ये माझा मुलगा टिकला पाहिजे. आणि मग ते टिकवण्यासाठी आई वडील त्याच्या अभ्यासासाठी त्याच्या भविष्यासाठी खूप जास्त म्हणजे खूप जास्त काळजी घेत आहेत, खूप जास्त परेशान आहेत. त्यातल्या त्यात काय झालंय की मुलं इतक्या टीव्हीच्या मोबाईलच्या या सगळ्या गोष्टींच्या आहारी गेलीत की ती अभ्यासाकडे फारसं लक्ष देत नाहीत. म्हणून मुलांकडून अभ्यास करून घेणं हे आजच्या काळातलं आई वडिलांसमोरचं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे, सगळ्यात मोठं आव्हान आहे. तर आता आपल्याला काय करायचंय की आपण तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की ज्या उपायामुळे काय होईल की हे जे सगळं चालू आहे, जे पालक लोक जे फुल टेन्शन मध्ये आहेत की पोरगा अभ्यास करणं झालं, काय करावं, टीव्ही पाहिले, मोबाईल पाहिले, याच्यातून कसं बाहेर पडायचं, काय करायचं काय नाही. तर याच्यावरचा मी एक असा उपाय देणार आहे तुम्हाला की जे केल्यानंतर तुमच्या मुलाने किंवा मुलीने जे काय असेल ते तुमच्या मुलाने 8 दिवसात स्वतःहून अभ्यास करायला लागावं, त्याला चांगली अभ्यासाची सवय लागावी. आणि त्याला म्हणायचं काम पडू नये की बाळा दप्तर घे किंवा पुस्तक घे, वही घे, पाटी घे, पेन्सिल घे, काहीच म्हणायचं काम पडणार नाही. 8 दिवसात जर तुमचा मुलगा अभ्यासाला नाही लागला तर तुम्ही मला निश्चितपणे या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की तुमच्यात बदल झाला नाही किंवा तुमच्या मुलात बदल झाला नाही. तर हा उपाय काय आहे, हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय करायचं काय नाही सगळं सांगणार आहे. तत्पूर्वी सध्या आपण अभ्यास कोणत्या पद्धतीने घेतो ते पाहावं लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा ते पाहावं लागेल. आपण नेमकं कोणत्या कॅटेगरीत आहोत, आपण नेमकी कोणती पद्धत वापरत आहोत अभ्यासाला. अभ्यासाच्या साधारणतः आपल्या घरी 2 पद्धती आहेत. एक वडील वापरतात, एक आई वापरते. दोघांपैकी एका जणाची एक पद्धत असते, कोणाची असेल ती. एखादी पद्धत एखाद्या घरात आईची असेल तर ती दुसऱ्या घरात वडिलाची असेल. तर ह्या 2 पद्धती कोणत्या? तर पहिली पद्धत अशी असते की आपण काय करतो, आई किंवा वडील दोघांपैकी एक जण काय करतं मुलाला अभ्यासाला बसवताना, "बाळा अभ्यास कर मा." मग बाळ इकडे-तिकडे पाहतं, हातातला मोबाईल काही सोडत नाही. परत वडील किंवा आई कोणतरी म्हणतात त्याला, "बाळा अभ्यास कर, तुझं होमवर्क बाकी आहे." आणखी 2-5 मिनिटं जातात. मग ते अभ्यास करतो का कसं? मग आता अभ्यास करतो का कसं म्हणल्यावर पोरगं जरासं घाबरतंय. मग ते काय करतंय हळूच वही हातातला मोबाईल वगैरे ठेवते, हातात वही पेन घेते. पण तरी त्याचा काय अभ्यासात मूड नसते. त्याचं डोकं सगळं त्या मोबाईलमध्ये किंवा टीव्हीमध्ये किंवा दुसरीकडे खेळण्यात किंवा खाण्यात कशात तरी गुंतलेलं असतं. मग त्याचे वडील अर्ध्या तासाने परत जाऊन पाहतात आणि पाहतात वडील किंवा आई की वहीमध्ये फक्त आतापर्यंत 2च वळी लिहिलेल्या आहेत. मग त्यांना अजून राग येते. 1 घंटा झालं तू वही पेन घेऊन बसला. 2 वळी लिहिल्या होत नाही की 1 बसला. बसला, राईट, ओके. प्रत्येक घरात हे असं उदाहरण आहे. एक फटका बसणार, फटका बसल्यावर ते मग रडायला लागणार. मग त्याच्या डोळ्यातून डोळ्यातून पाणी, नाकातून शेंबूड आणि परत पुन्हा समोर आई किंवा वडील दोघांपैकी एक जण कंबरवर हात ठेवून उभंच आहे. करतो का कसं? अभ्यास करतो का कसं? का देऊ अजून? मग ते बिचारं एकीकडून नाक पुसायले, एकीकडून डोळे पुसायले आणि लिहायले काहीतरी. असं करत त्यांनी रडत पडत अभ्यास पूर्ण केला. पण त्याने फक्त ते पूर्ण केलं. त्याच्या डोक्यात काही गेलं नाही, त्याच्या डोक्यात काही शिरलं नाही, कारण ती रडण्यात बेजार होतं आणि ती मनातल्या मनात विचार करू लागलं की तुम्ही मला आता मारायले ना, थांबा मला मोठं होऊ द्या. मग तुमची सोय दाखवतो मी. ते मनातल्या मनात विचार करते. ते बी खुन्नस धरते मग. मला मारायले ना तुम्ही, थांबा तुम्ही. मग काय व्हायलंय, एकतर मुलाचे विचार विध्वंसक व्हायलेत, ते कोडगं व्हायले, त्याच्या मनामध्ये बंडाची भावना निर्माण व्हायली, अभ्यासाबद्दल तिरस्कार निर्माण व्हायला. कारण मार खाण्याचं कारण काय होतं? अभ्यास. मग त्या अभ्यासामुळे मला मार भेटला म्हणून अभ्यासाबद्दल तिरस्कार. अभ्यास कोण दिला? त्याच्या शाळेतल्या शिक्षकांनी. म्हणून त्याला त्याचा राग यायला मनातल्या मनात की मास्तरनी मला अभ्यास दिला नसता, सरनी दिला नसता तर मला मार खायची पाळी आली नसती. एकंदरीत त्याच्या मनामध्ये अभ्यासाबद्दल, त्याला शिकवणाऱ्यांबद्दल आणि एकंदरीत आपल्या आई-वडिलांबद्दल मनात वाईट विचार यायला सुरुवात झाली. आणि हे जर कंटिन्यू असंच राहिलं, अभ्यास कर नाही तर दे फटके, अभ्यास कर नाही तर दे फटके, किंवा त्याला असं मारून, दाबून, दडपून जर अभ्यास करायला लावलं, तर याचं प्रमाण खूप जास्त वाढेल आणि पोरगं तुमचं विध्वंसक होईल किंवा तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, तो बंड करून उठेल एका दिवशी. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. हां, एखाद्या वेळेस त्यांनी नाही ऐकलं, उलटं बोललं किंवा काहीतरी केलं, तर एखादा फटका द्यायला हरकत नाही, कारण आदरयुक्त भीती पण असावी लागते मुलांच्या मनात. पण ही पद्धत चुकीची आहे. आपल्याकडे दुसरी पद्धत आहे, जी साधारणतः आई वापरते. "बाळा, एवढा अभ्यास कर माय, मग मी नाही का तुला डोसा बनवून देते, इडली बनवून देते." त्याच्या पुढे जाऊन ते म्हणते, "नको, मला नाही पाहिजे." "बरं ठीक आहे बाळा, अभ्यास कर माय, एवढं 1 पेज लिही, मग मी तुला काय करते, चॉकलेट देते." मग ते अर्धच पेज लिहिते. "नाही, मला ₹10 वालं चॉकलेट पाहिजे." "बरं, मग सगळा अभ्यास कर बरं बाळा, मी तुला आज पिझ्झाच खायला घेऊन जाते किंवा मग तुला ₹5 देते. खेड्यातलं असलं तर ₹5 देतो, ₹10 देतो." मग काय, प्रत्येक अभ्यासासाठी त्याला प्रलोभनं दिली जातात की तुला मी हे करून देते किंवा पैसे देते किंवा चॉकलेट देते किंवा पिझ्झा देते किंवा बर्गर देते किंवा काहीतरी तुला, मग आपण अभ्यास केला तर तुला हे घेऊन देऊ, ते घेऊन देऊ. इतकी जास्त प्रलोभनं दिली जातात की जे मुलगा आधी 1 पान अभ्यास किंवा 1 तास अभ्यास करायचं, ते आता अर्ध्या तासात 2दा काहीतरी मागायला लागले.
हळूहळू याचे प्रमाण एवढं वाढतं की ते एखाद्या वेळेस यशस्वी होऊ शकतं एखाद्या गोष्टीमध्ये, पण त्याचा प्रलोभनाचा इतका म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये इफेक्ट झालेला असतो की समजा तुम्ही म्हातारे झाले तर तुम्हाला दवाखान्यात जायचंय आणि तुमचा मुलगा कमावत आहे, तुम्ही त्याला जर म्हणले की बाबा चल मला दवाखान्यात घेऊन जायचं, ते काय म्हणाल माहिती आहे का, तुम्हाला दवाखान्यात नेतो पण ते गावाकडचं 3 एकर आहे ना ते माझ्या नावावर करून टाका. म्हणजे प्रलोभन सोप्यात पडलं का तुम्हाला हे? नाही. किंवा ते काय म्हणाले माहिती आहे का, हां, मी करतो सगळं, तुम्ही काय करा फ्लॅट माझ्या नावावर करा, घर माझ्या नावावर करा. म्हणजे प्रलोभनं किती असावीत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ते प्रलोभन इतकी जास्त प्रलोभनं देणं हे सुद्धा चुकीचं आहे. मग आता ह्या दोन्ही पद्धती मी म्हणतो चुकीच्या आहेत. म्हणजे चुकीच्या म्हणजे 100% नाही, पण कधी-कधी आपण प्रलोभन दिलं पाहिजे. एखाद्या वेळेस ते बसतच नसेल किंवा काही एखाद्या गोष्टीची त्याला लालूच दाखवली का थोडं काही दाखवलं, पण ते ठीक आहे, काही लिमिट पुरतं. त्याचं खूप जास्त प्रमाण वाढलं तर ते वाया जाणार. तेही मूल वाया जाणार. आणि मग ते मूल वाया गेल्यामुळं आपलंही स्वतःचं भविष्य पुढे चालून असंच वाया जाणार, कारण ते प्रलोभनाशिवाय तुमचं स्वतःचं सुद्धा काम करणार नाही. मग आता याच्यावर उपाय काय आहे? पहा, याच्यावरचा उपाय असा आहे एकदम सोपा, जो तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुम्हाला काहीही करायचं नाही. फक्त तुम्ही ठरवायचं की मला माझा मुलगा महत्वाचा आहे, मुलगी महत्वाची आहे, त्याचं भविष्य महत्वाचं आहे का माझा सध्याचं मी जे काही करतोय ते महत्वाचं आहे. जे बिनाकामाच्या गोष्टी तुम्ही करताय ते, म्हणजे तुमचं कामाचं टाळून मी तुम्हाला काहीच करायला सांगणार नाही. पण जे बिनाकामाचं आहे ते टाळून फक्त मुलांसाठी वेळ द्यायला सांगणार आहे. तो आपला उपाय असणार आहे. मग उपाय काय? समजा तुम्ही रोज सकाळी 6:00ला उठता. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. ह्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही प्रयोग करा. 1 मे पासून करा. 8 मेला माझ्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळवा की काय झालं. बघा, तुम्ही रोज सकाळी 6:00ला उठत असले तर 8 पर्यंत अंघोळी, स्वयंपाक वगैरे सगळं काही आटपून घ्या. सगळ्या गोष्टी करून टाका. 10 वाजेपर्यंत, 7-8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत सगळं करून घ्या. 6:00ला उठत असले तर 2-3 तासामध्ये, 9ला हवं तर जेवणही करून घ्या. पण 2 तास काय करा, आई आणि वडील दोघांनी मोबाईल पूर्णपणे फ्लाईटवर ठेवायचा, बंद ठेवायचा आणि मोबाईल कुठेतरी बाजूला ठेवून द्यायचा, टीव्ही बंद ठेवायचा आणि मुलाला घेऊन एखाद्या रूममध्ये, हॉलमध्ये कुठे तुम्हाला जिथं चांगलं वाटतं, जिथं भरपूर हवा येते, मोकळा प्रकाश आहे, अशा ठिकाणी बसा लेकराला घेऊन. लेकराला घेऊन बसायचं आणि त्याला काहीच सांगायचं नाही. त्याला अभ्यास करायला लावायचा नाही, काही नाही, काही नाही. त्याला अभ्यास कर म्हणायचं नाही, काहीच नाही. तुम्ही दोघांनी, आई किंवा वडिलांनी दोघांनी, जर समजा वडील कुठे बाहेर जात असतील कामाला तर फक्त आईनी सकाळच्या वेळेला बरं का. आईने काय करायचं, तिला जे आवडतं त्या विषयातली पुस्तकं किंवा मग मुलं मोठं झाल्यानंतर काय वाचणार आहेत, त्यांना पुढच्या वर्षीचा काय सिलेबस आहे, त्याच्या पुढच्या वर्षीचा काय, मग काय अशी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली किंवा विज्ञानाची किंवा गणिताची जे काय असेल ते तुम्हाला जे आवडत असेल ते 2-4 पुस्तकं तुम्ही घ्यायची. त्याच्यापैकी एखादं पुस्तक घ्यायचं, मस्तपैकी छान सोबत वही ठेवायची. आपल्याला आवडीचं जे काय आहे ते वाचायचं, त्या वहीमध्ये त्याच्यातल्या नोट्स काढायच्या. तुम्ही 2 तास फक्त आपलं मस्त वाचन करायचं आणि नोट्स काढायच्या आणि मुलासमोर त्याच्या वयानुरूप तिथं 4-5 पुस्तकं टाकून द्यायची. मराठीचे असतील, गणितचे असतील, इंग्रजीचे असतील किंवा मनोरंजक गोष्टी असतील, कथा असतील, जे काय. आता उन्हाळ्यात अभ्यास नसतो, पण त्याच्या आवडीचं जे काय असेल ते, चित्रकलेचं एखादं पुस्तक असेल, वही असेल, जे काय असेल ते त्याच्या वयानुरूप त्याच्यासमोर 4-5 पुस्तकं, वही, पेन, पेन्सिल ठेवून द्यायची. त्याला अभ्यास कर म्हणायचं नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही बसायचं दोघांनी किंवा एकट्याने बसायचं जर वडील कामाला जात असतील तर. 2 तास बसायचं नियमितपणे. संध्याकाळी काय होईल माहिती आहे का, जेव्हा वडील घरी येतील तेव्हा संध्याकाळी पण असंच करायचं. तुमचे सगळे कामं वगैरे सगळं आटपून घेतलं तुम्ही 8 वाजता किंवा 7 वाजता रिकामा झाला समजा, सगळं झालं तुमचं 7 वाजता. मोबाईल बंद करून ठेवून द्या, दुसरीकडे ठेवून द्या, जवळ नका ठेवू. टीव्ही बंद करा. परत आई आणि वडील दोघंही जण बसा. छान जिथं हवा आहे, जिथं चांगल्या जिथं चांगला प्रकाश पडतो अशा ठिकाणी परत मुलाला घेऊन बसा. त्याच्याशी एखादी 2 गप्पा मारा, 5-10 मिनिटं त्याच्याशी छान बोला आणि परत तुम्ही दोघंही जण काय करा, हातात एक पुस्तक घेऊन वाचायला लागा आणि थोडंसं काहीतरी त्याच्यावरच्या नोट्स काढायला लागा. म्हणजे याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, तुमचे तर विचार बदलतील, तुमचं आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, तुमचं वाचन वाढेल, तुमचे विचार वाढतील, तुम्ही भविष्यात मुलांना योग्य गाईड करू शकाल. हे तर त्याच्यानंतरचे सगळे बेनिफिट्स आहेत दुसरे, हे की नाही. पण मूळ उद्देश काय माहिती आहे का, तुमचा मुलगा जेव्हा सकाळी 2 तास तुमच्यासोबत असा बसलेला असेल, संध्याकाळी 2 तास असा बसलेला असेल आणि तुम्हाला अभ्यास करताना पाहिजे, तुम्हाला लिहिताना पाहिजे, तेव्हा त्याला म्हणायची गरज नाही. तो तुम्हाला दुसऱ्याच दिवशी, मी तर म्हणतो पहिल्याच दिवशी, तुम्ही जेव्हा पहिल्याच दिवशी संध्याकाळी बसाल ना, सकाळी कदाचित तो घेणार नाही, पण संध्याकाळी तो नक्कीच त्याच्यातलं एखादं पुस्तक उचलणार आणि तो वाचायला लागणार किंवा तुम्हाला विचारणार, बाबा हे काय, आई हे काय, मम्मी हे काय, पप्पा हे काय. तुम्ही जर 8 दिवस हे शेड्यूल अशाला असं जर पाळलं, तर 8व्या दिवशी तुम्ही बसायच्या आधी ते त्यावेळेला तिथं जाऊन पुस्तक वही घेऊन बसणार आणि म्हणणार की आई ये, बाबा ये. मग तुम्ही म्हणसाल की अरे वा, 8 दिवसात आता आमचं पोरगा अभ्यासाला लागला, आता आम्ही परत मोकळी, सकाळी झाली की आपलं मस्त मोबाईल ह्या स्क्रोल करा, हे परत ते 4 दिवसांनी पहिल्यासारखं होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यभर हा नियम पाळायचा आहे की रोज सकाळी त्याच्यासोबत 1-1.5 तास, संध्याकाळी 1.5-2 तास वयानुरूप. लहान मुलं असतील तर एखादा तास बसा, जास्त थोडं मोठं असतील 4थी-5वीच्या नंतरचे असतील तर 2 तास बसा. पण रोज सकाळी आईने किंवा वडिलांनी दोघांपैकी एकाने सकाळी 1-1.5 तास, 2 तास त्याच्यासोबत असं बसायचं आणि प्रत्येकानं संध्याकाळी, सकाळी ज्यांच्या शाळा असतील त्यांनी संध्याकाळी 2 तास त्यांच्यासोबत बसायचं आणि स्वतः वाचायचं, स्वतः नोट्स काढायच्या आणि हे सगळं करायचं. याच्यातून काय मिळेल, तुमच्या मुलाला अभ्यासाची चांगली सवय लागेल. तुम्हाला सांगायचं कामच पडणार नाही की अभ्यास करा म्हणून. मुलांच्या मनात काय होतं माहिती आहे का, की आई मला सांगते अभ्यास कर, पण ती का करत नाही, वाटेल की नाही त्याला.
कारण त्याला माहित नसतं की आता आईला अभ्यास करायचं काम नाही किंवा वडिलांना अभ्यास करायचं काम नाही, ते मोठे झालेत किंवा हे त्याला काहीच माहित नसतं. त्याला फक्त एवढं माहित आहे की जी माझी आई करते, जे माझे वडील करतात तसं मी केलं पाहिजे. मग तुम्ही करत नसाल तर ते करणार नाही. तुम्ही जे काही करणार त्याचंच अनुकरण तुमचं लेकरू किंवा मुलगा-मुलगी जे असेल ते करणार. म्हणून हा प्रयोग करा. 8 दिवसामध्ये जर तुमच्या पाल्यामध्ये बदल झाला नाही, मी सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून, तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. पण मी तुम्हाला खात्री देतो, गॅरंटी देतो. मी स्वतः माझ्या मुलांसोबत हेच केलंय आणि म्हणून सांगतो, की मला त्यांना अभ्यास करा म्हणायची गरज पडत नाही. ते आपला अभ्यास आपलं स्वतः घेऊन बसतात आणि करतात. कधीही भांडाभांडी नाही, किरकिरी नाही, काहीही होत नाही. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही हा उपाय करा आणि मला कमेंटमध्ये उत्तर मात्र नक्की द्या, की काय घडलंय म्हणून. कारण त्याच्यातून मला नवीन प्रेरणा मिळेल आणि मी नवीन काहीतरी करू शकेन. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त पालकापर्यंत पोहोचा, याला शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.